मोठी बातमी आहे। भाजपच्या अरुण दळवींनी आता उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। शिवसेनेच्या एबी फॉर्मवर दळवींनी उमेदवारी अर्ज भरला होता। शिवसेनेकडनं अखेरच्या क्षणी अनिल कोकिळ यांना उमेदवारी जारी झाली आणि अनिल कोकिळांसाठी अरुण दळवींनी अर्ज मागे घेतल्याचं कळतंय। मंत्री आशिष शेलारांनी कालच दळवींची भेट घेतली होती आणि त्यानंतर ही महत्त्वाची बातमी समोर येते। आपण पाहतोय की आपल्यासोबत गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, आपण पाहतोय की भाजपच्या दळवींनी आता शिवसेनेमधनं अर्ज दाखल केला होता, मात्र आता तो त्यांच्याच उमेदवारासाठी त्यांनी मागे घेतलेला आहे। नेमकं काय प्रकरण आहे? नक्कीच भाजपचे नेते अरुण दळवी यांना खरं तर शिवसेनेच्या तिकिटावर खरं तर उमेदवारी देण्यात आली होतं, मात्र ऐन वेळेस कोकिळ हे जी शिवसेनेमध्ये दाखल झाले उबाटामधून आणि नंतर कोकिळ यांना ही खरं तर उमेदवारी देण्यात आली। त्यानंतर अरुण दळवी यांनी देखील शिवसेनेतून फॉर्म भरला होता, त्यामुळे एकाच पक्षाचे दोन फॉर्म आहे ते भरलेले पाहायला मिळत होते आणि आता मात्र अरुण दळवी यांनी आहे तो आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद गणेश सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय की बंडखोर होते आणि त्यानंतर ते शिंदेमध्ये त्यांनी फॉर्म भरला होता, मात्र त्यांनी आता तो अर्ज मागे घेतल्याचं कळतंय। भारतीय जनता पार्टी मुंबईचा पदाधिकारी वॉर्ड क्रमांक 204 मधून मी उमेदवारी अर्ज भरला होता। महाराष्ट्राचे नेते मंत्री महोदय आशिषजी शेलार व सुनीलजी कर्जतकर यांची भेट घेऊन त्यांनी सांगितल्यामुळे पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी तो अर्ज मागे घेतला। कारण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि आमचे नेते अमितजी साटक, रवींद्रजी चव्हाण मुंबईचा महायुतीचा महापौर बसवण्यासाठी आपण सहकार्य करावं आणि ज्या